महाराष्ट्रात 2024 विधानसभा निवडणुकीचा प्रचार आणि आचारसंहितेच्या काळात मोठ्या प्रमाणात अपात्र लोकांनी बेकायदेशीररित्या बोगस फसवे डॉक्युमेंट देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवले। त्याची चौकशीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदेश दिले आहे। त्या संदर्भात आतापर्यंत महाराष्ट्रात 16 ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहे। आज संभाजीनगर शहरात पण FIR दाखल होत आहे। जळगाव मध्ये मध्यंतरीच्या काळात 4 दिवसापूर्वी असाच प्रकाराने काय अपात्र काय बोगस लोकांनी अशा प्रकाराने जन्म प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला, खोट्या सह्या करून मिळवले। ही वास्तविकता आहे की 2,23,000 अर्ज आले, त्यातला 97% मुस्लिम आहे। त्यापैकी अनेकांचा बॅकग्राऊंड बांगलादेशी आहे, ही हकीकत आहे। ही पण वास्तविकता आहे। त्यात मोठ्या प्रमाणावर मी आज चिल्लोडला होतो, 1.5 तास पोलिसांची चर्चा झाली। जे अर्ज आले त्यातले 80%, 5,000 अर्ज आले त्यातला 80% अर्जात फक्त आधार कार्ड पुरावा म्हणून दिला आहे। तर म्हणूनच जळगाव जिल्ह्यात पण यायचं होतं। जळगाव मध्ये पण भुसावळ सारखे काही शहर आहेत की जिथे 1,000हून अधिक अर्ज आलेत। तर त्याची पण चौकशी विभागाने स्वतः करावी आणि त्यात अशा प्रकाराचे बोगस डॉक्युमेंट, खोटे डॉक्युमेंट, खोट्या सह्या कधी अचानक हे सगळे वयोगट आहे 25 ते 65, 97% मुस्लिम, डॉक्युमेंट नाही 80% कडे। तर याची चौकशी व कारवाई सुरू झालेली आहे। जळगाव शहरात दोन वकिलांना अटक देखील झाली या प्रकरणामध्ये। केली गेली पाहिजे। आता सगळेच उपस्थित होते, महापालिकेचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस, आणि या सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही चौकशी सुरू केली आहे। हा तर फ्रॉड बाहेर आला आणि तो पकडला आहे। आता त्याच्या मागे कोण आहे? वकील पण दिसतोय, एजंट पण दिसतोय। याचा अर्थ त्या वकिलांनी एजंटने एवढंच केलं असेल, नॉट नेसेसरी, मे बी अधिक। तर पहिला राऊंड पोलिसांचा संपला की नंतर दुसरा राऊंड होतो की बाबा तुमच्याकडे जर भारतात जन्म झाला, त्याचे कागदपत्र नाही आहे, तर आता तुम्ही इथले आहात ते कसं गृहीत धरायचं? तर त्याची चौकशी सुरू झालेली आहे, काही काळ वाट पाहावं लागेल। 2,23,000 अर्ज आले, त्यातला 97% मुस्लिम, त्यातला हजारो लोकांचा बॅकग्राऊंड बांगलादेशचा। म्हणून स्वाभाविक आहे की लोकांच्या मनात शंका उभी होतेच। समजा जळगावचे 42 लोक पकडले गेले, तर त्यांना अशी जन्म प्रमाणपत्र खोट्या रीतीने घ्यायची गरज काय? तो वकील कोण, तो एजंट कोण? तर पोलिसांनी सांगितलं की आम्ही कुठलाही निष्कर्ष देण्याची घाई करणार नाही। आता बांगलादेशी 15 वर्षापूर्वीचा असेल तरी बांगलादेशी तर बांगलादेशीच राहणार आहेत। आता मालेगावचं कालचं उदाहरण देतो, त्याला आता जन्म प्रमाणपत्र दिलं, आता ज्याच्यावर 2025 मध्ये गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला 2020 मध्ये तो बांगलादेशी म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला होता, तो जामिनावर सुटला होता। तर त्याच्यामुळे ATS आणि NIA, नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी आणि ATS दोघांची माझी विस्तृत चर्चा झालेली आहे। 2दा दिल्लीत पण भेट झाली आहे आणि योग्य वेळेला ते पण या चौकशीत सहभागी होणार। कालपासून भारत सरकार गृह मंत्रालयाचे जे नॅशनल रजिस्टर आहेत, म्हणजे रजिस्ट्रार जनरल, डायरेक्टर जनरल ऑफ नॅशनल सेन्सस, त्यांनी पण महाराष्ट्र सरकारला एक्सप्लेनेशन मागितलं आहे। त्यासाठी 10 जिल्ह्यात अशा प्रकारचे घोटाळे झाले, FIR झाले, तर त्याची माहिती त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे मागितली आहे। भारत सरकारने पण इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आहे।
भारत सरकारची आणखीन एक एजन्सी येत्या काही दिवसात त्याची पण एक्शन सुरू होणार. या सगळ्यांचा रिपोर्ट गेल्यानंतर ATS आणि NIA भाग घेणार. आतापर्यंत जळगावचं काही बांगलादेशचे कनेक्शन समोर आलंय का? तुम्ही जी काय आज चौकशी केली हे असेल? तुम्ही सांगू शकत नाही, मी सांगू शकत नाही. तुमचं आणि माझं म्हणजे व्यक्तिगत नका घेऊ मला. ह्या कोणी म्हणजे 99.99% हिंदूंनी फतवे पेपर नाही दिले. जे हे तर फक्त 6 महिन्यात आलेला हा घोटाळा आहे. त्या 97% मुस्लिम कसं काय? जी जळगावची लोकसंख्या आहे त्याप्रमाणे आलं पाहिजे. म्हणजे समथिंग कुत्तो दाल में काला है ना. सर, आमचा प्रश्न 17 असा आहे, ठिकाणी बांगलादेशची 17 असल्याबाबत काही- ठिकाणी 17 ठिकाणी FIR झाला. इन्व्हेस्टिगेशन हातात आलेले आहेत. आता चौकशीत मुद्दा एक तर खरा आहे की नाही की त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही. मुद्दा नंबर 2, त्यांनी खोटे बोगस फर्जी कागद दिले. मुद्दा क्रमांक 3, त्यांच्याकडे तो हिंदुस्थानात आहे त्याचा कुठलाच ऑथेंटिक डॉक्युमेंट त्यांनी दिलेलं नाही. आता तो कुठला आहे तो पुढच्या स्टेप मध्ये येणार. जर त्याला परत विचारलं जाणार तू हे खोटे कागदपत्र का दिले, तू ऑथेंटिक डॉक्युमेंट का दिले गेले नाही, मग तू भारताचा आहे का? भारताचा नाही, तू बांगलादेशचा आहे, रोहिंग्याचा आहे, पाकिस्तानी आहे, अफगाणी आहे. तो कोण असेल त्याला तिथे पाठवलं जाणार.